बातमी पालघरमधून शेकडो कोटींचा जमीन घोटाळा पालघरमध्ये झाला आहे। तलासरीमधील काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्थेची 55 एकरची जमीन कवडीमोल भावाने विकण्यात आली असा आरोप आहे। 2022च्या सरकारी बाजार मूल्यानुसार 7 कोटींची जमीन केवळ 70 लाखांना विकण्यात आली। या प्रकरणी संस्था संचालकांसह तत्कालीन निबंधकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सहाय्यक निबंधकांनी पालघर पोलिसांना आता पत्र लिहिले। तर गुन्हा दाखल न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे। मनसेचे तालुका प्रमुख विजय वाडिया यांनी हा इशारा दिलेला आहे। पालघरमध्ये कोट्यावधींचा जमीन घोटाळा झाल्याचा आरोप आहे। ही जो व्यवहार जो झालेला हा डीड गणेशने 2019ला व्यवहार झालाय आणि ही 20 हेक्टर आसपास 50 एकर ही जमीन आहे। ही सामुदायिक अगदी सामुदायिक संस्थेची जमीन ही फक्त 70 लाखाला विकली गेली आणि विकली गेली, परंतु ह्याच्यात विकली असताना ह्याच्याकडे कुठलेही शासनाचा पाठपुरावा न केलेला नाही, कुठलीही परवानगी घेतलेली नाही आणि ही जमीन 70 लाखाला विकली गेली। साधारणतः अहवाल जर बघितला असता वैधानिक अहवाल तर त्याच्यात जर इंडेक्स 2 ची जर रक्कम बघितली तर 6,39,27,100 इतके इंडेक्स 2 प्रमाणे त्या याची रक्कम आहे जमिनीची, पण ती 70 लाखात विक्री करण्यात आलेली आहे। 70 लाख पण संस्थेत आले आणि विदिन लगेच त्याच दिवशी ट्रान्सफर झालेले त्यांना सुद्धा जबाबदार धरण्यात आलेला आहे आणि असे एकूण 6 लोकांविरुद्ध एफआयआर करण्यासाठी आपण परवानगी देण्यात आलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।